नमस्कार, मी साटम. सर्वांचं स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. धाप लागले कारण ट्रेक करून वर आलोय, तर तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये. सरळ रस्ता डांबरीकरणाचा आणि पायऱ्या होत्या चिऱ्याच्या गडावर जायला, पण मावळे ना सरळ कधी जाणारच नाही. आम्ही 45 डिग्रीचा चढ असलेला भर काजीत आणि कलमातून गडाकडे जायला निघालो या रस्त्याने. तो राहिला रस्ता आणि आता हा ट्रेक करत जायचा आता. हा, आणि एकच गाईड आहे आमच्याकडे. आवाजावरून लक्षात येत असेल तुम्हाला किती धाप लागली होती ती मला. बघा, सरळ चालणं, जिम करणं, धावणं ह्या सर्व गोष्टी एका बाजूला राहिल्या आणि ट्रेक करणं डोंगरावरून एका बाजूला राहिलं. तसा हा ट्रेक करायला कुठल्याही एक्सपर्टीजची किंवा साधनाची गरज नाही किंवा कुठल्याही सेफ्टीची गरज नाही. छोटासा ट्रेक आहे, पण तो चॅलेंजिंग कधी बनतो ज्या वेळेला तुम्ही नवीन कपडे घातलेत, खास करून फॉर्मल्स, आणि वर गडावर जाऊन तुम्हाला एखाद्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं. त्यावेळेला आपल्या कपड्यांची काळजी घेत वर जाणं हा सर्वात मोठा चॅलेंज. हे बघ, इथेच अडकलो होतो. चप्पल हातात घेतो. ग्रिप मिळते रे. चप्पल हातात घेतो आणि इथेच अडकलेलो. हा नक्की काय सीन आहे माहिती? तर मागच्या वर्षी सुद्धा डाळाप स्वारीला असाच ह्याच मार्गे मी वर गेलो होतो भगवंत गडावर, पण त्यावेळेला इथे अडकलो होतो. असं अडकलो होतो की वर जाता येत नव्हतं. वर जाण्याचा प्रयत्न करत होतो तर पाय सटकून खाली येत होतो, आणि खाली जर सुटलो असतो तर थेट खाली खोल दरीमध्ये आणि पुढे नदी. म्हणजे यंदाचा व्हिडिओ काय साटम बनवायला राहिला नसताच. आणि जरी राहिलो असतो ना तर आयुष्यभर ही गोष्ट ऐकून घ्यावी लागली असती. लय मोठं गेलो होतो वर गड चढूक, पण ती मोहीम फत्ते व्हावी ही तो श्रींचीच इच्छा होती, म्हणून कदाचित ती मोहीम फत्ते झाली आणि आज तुमच्या समोर व्हिडिओ बनवतो. बाकी तीच चूक परत होऊ नये म्हणून चपला हातात घेतली आणि हर हर महादेव म्हणत निघालो पुढच्या प्रवासाला. हा, धाप लागली थोडीशी, पण हा ट्रेक करून जाण्यामागचं कारण एकच आहे. महाराजांच्या गडावर जातोय आणि सरळ रस्त्याने जाणं शोभत नव्हतं. व्हिडिओ बनवण्याच्या नादात मी विसरून गेलो आणि मागे बघतो तर काय, चप्पल घळणीतच राहिली. आता परत खालती उतरायचं म्हणजे खूप जास्त रिस्क. व्हिडिओ मध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही, पण घळण खूप मोठी आहे आणि चप्पल अडकली आहे माझी. आणि त्याच वेळेला व्हिडिओ पण काढायचा म्हणजे मग त्यावेळेला आपले शिलेदार मदतीला आले. हा, काढतो तू. ट्रेक वाटतो छोटा, पण ट्रेकिंग मध्ये खूप जास्त एफर्ट्स आहेत, एवढं मात्र खरं आहे. गाईड साहेब, तुम्हाला काय बोलायचंय? गाईड साहेब लाजायला लागले आता. कोकणी रान माणूस. नाही, ट्रेक कशाला करायला पाहिजे? स्वतः मधला मावळा जिवंत ठेवायला, बरोबर की नाही? आणि खास करून ह्या नयनरम्य असं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मी या टोकावर कायम येत असतो. आणि एक मानसिक समाधान सुद्धा मिळतं. निदान एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची पाऊल वाट चाललोय. हा, सुकून. कसं अडकलो नाही. गडाच्या समांतर टोकावर येऊन तर पोहोचलो होतो, पण तिथे गेल्यानंतर मला माहिती होतं एक घळण आहे. त्या घळणीच्या पलीकडच्या साईडला मला वाटलं रस्ता असेल आणि तिथून आपण गडावर जाऊ शकतो, पण बघितलं तर सर्वीकडे नुसते काटेच काटे. चालेल, आपल्याला काय नवीन वाटाच तर शोधायच्यात. घाट वाटा, ते गाणं आठवतं मला. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. हाय ना, बरोबर रस्ता आहे ना. पूर्वीचा रस्ता काय सापडला नाही. आता आपल्या गाईड साहेबांनी नवीन रस्ता शोधून काढलाय. त्या रस्त्याने जाताना बघा, ही अशी घळण होती. या घळणीवर डायरेक्ट स्ट्रेट वरती चालत आलोय. हीच वाट आहे आता. तयार आहे आपण. तानाजी, बाजी, मोरारबाजी सर्वांचं नाव घ्या आणि चढा.
हर 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 हर, पाय फक्त घसरून दे नको महादेव. तर तानाजी, बाजी, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांचं नाव घेतलं आणि घुसलो त्या झाडीमध्ये. वाटेवरचे काटे वेचीत चाललो, हे गाणं तुम्हाला माहिती असेल. भाऊ आपला स्ट्रगल कर. इथे उलट होतं, वाटेवरचे काटे स्वतःलाच टोचवून घेत चाललो. पण हे काटे जरा जास्तच सुखद वाटत होते आयुष्यातील काटेरी माणसांपेक्षा. आणि स्ट्रगलचं म्हणाल तर प्रत्येकाच्या आयुष्यात काय स्ट्रगल कमी आहे? ह्याला आपण नाव देऊया वीर रामराव साठम मार्ग, जे पानिपतच्या युद्धामध्ये लढले होते साठमांच्या बाजूने. आणि आता 98% पोहोचलो. काट्यांमध्ये फक्त वरती झालो का चेहरे बघ कशी बघती राहतात. अरे डन. ही गडाचीच भिंत आहे बरोबर ना? हो हो. पडलेल्या गडाचे बुरुज, पडलेल्या गडाचे बुरुज मोजता मोजता कधी पडलो हे मलाच कळलं नाही. रस्ता बघा गाईडने कुठून शोधून काढलाय. गाईडचं रस्त्याचं निरीक्षण सुरू आहे तोपर्यंत मगाशी जो उल्लेख केला ना वीर रामराव साठम यांचा, त्याबद्दल थोडंसं सांगू. हा फॅक्ट अजूनपर्यंत प्रॉपररित्या एस्टॅब्लिश झालेला नाहीये. ही सुद्धा एक मौखिक माहिती मला मिळाली होती की एक आमचा वीर पानिपतात गेला होता, त्यांचं नाव यदाकदाचित रामराव साठम आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ती गोष्ट परफेक्टली फॅक्ट म्हणू शकत नाही. त्यामुळे आधीच सांगतो आणि मग जाऊया. नाही तर अशा अवतारामध्ये जर गेलो वरती येता येत नाही. झाडाच्याच आधाराने ये. हा आमचा शिलेदार बिचारा अडकला होता आणि त्याला ज्या वेळेला सांगितलं आम्ही झाडाच्या आधाराने ये, दगडाचा आधार घे, त्यावेळेला आमच्या तिघांमध्ये जो युक्तिवाद झाला ना तो खरोखर अतुलनीय होता. आणि त्या ठिकाणी होणं म्हणजे निव्वळ योगायोग पण भन्नाट होता. कारण मी आता ज्या वेळेला तो व्हिडिओ ऐकला ना, आता तुम्ही सुद्धा ऐकाल, त्यावेळेला तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स तसाच असेल. हे गडाचे दगड अजून मजबूत आहेत, धोका नाही देणार. जगात काय, जगात सर्व गोष्टी धोका देतील पण गाईड साहेब का बोलतात, हे दगड धोका देणार नाही. हे बाकी एक नंबर बोलतात. शेवटी महाराजांनी बांधलेला किल्ला नाही आहे तसा महाराजांनी बांधलेला, याचा इतिहास वेगळा आहे पण ठीक आहे, महाराजांच्या प्रेरणेने अजून जिवंत आहे. हे काय रे, एवढं खोल कसं ते झाड गेलंय? ते आतमधून पोकळ असतं की ते हे झालं की काय म्हणतात, झाड मेलं ना पोकळ होतं आतमध्ये. माणसं पण पोकळ होतात. तणव असतं खूप. म्हणजे त्याला ह्याने कापत नाही, काय म्हणतात त्याला, करवतीने. कुऱ्हाड वगैरे खूप धारीची लावणार, कोयत्याचं मारत नाही. ते कार्यक्रम सुरू आहे पण गेलो तर पूर्ण गावातल्यांसमोर इज्जत लखतर निघतील म्हणून थांबलोय थोडा वेळ. लय मोठा विषय झालाय. समोर एक काट्याचं झाड तर दिसतंय. इथे फक्त 5 मीटरचा रस्ता आहे आणि तू परत 20 मीटर खाली उतरायला सांगतोय. विषय गंभीर झालाय. हा 5 मीटर पण नाही, 4 मीटर आहे. नको जाऊ इथूनच. आता इथे विषय असा झाला होता की फक्त 5 मीटर आणि डायरेक्ट गडावर म्हणजे गडाच्या बुरुजावरच उभं होतं. पण रस्त्यात पुढे जे काटेरी झाड होतं ना त्याने जायबंदी होणार होतं, ते परवडलं असतं. पण साहेब वाट बघायला गेलं कारण इथून 5 मीटरचं अंतर आहे, पण वाबाडे निघतील जर इथून बाहेर गेलो तर. पुरा सेफ रस्ता आहे. कसं वाटतंय उतरताना? हळू उतरा बस. वाटलं नाही, फक्त अडकायला झालं. आणि हा माझा भाऊ ओमकार म्हणजेच मिस्टर डेंजर आणि वरुण साठम, आम्ही तिघांनी मिळून हा ट्रेक यशस्वीरित्या पार केला. पण इतका अट्टहास का असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आपली संस्कृतीचा प्रचार, या दोन्ही गोष्टीचा कॉम्बिनेशन करायचं होतं. म्हणून हा ट्रेक. आणि ट्रेक पूर्ण झाल्यावर जे काही पाहिलं ते येणाऱ्या व्हिडिओज मधनं तुम्हाला कळेल. जर तुम्ही कुठलाही एक शॉर्ट पाहून जर युट्यूबवर आलात आणि हा फुल व्हिडिओ पाहिलात आणि इथपर्यंत आलात म्हणजे नक्कीच तुम्ही एक चांगलं काम केलं, ते म्हणजे मला सपोर्ट करण्याचं. त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी राहीन आणि असंच सपोर्ट करत राहा. त्यासाठी धन्यवाद.
आणि सिरीज बद्दल पण मेन्शन करा ना कमेंट सेक्शन मध्ये, आवडते ना तुम्हाला सिरीज. बाकी एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि परत एकदा हर हर महादेव.